मॅगीमध्ये नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आता इथं चाललेला आहे भरपूर कालवा आणि कालवा असं चालला. आता मी कालवा करायला लागले, मोठी गप्प बसले. कारण तुमचा कालवा करा काय कालवा करा. तर मंडळी आता तुम्ही मुद्दा आहे पैसे मुद्दा असा आहे की पैसे कशासाठी कमवायचे, उडवण्यासाठीच कमवायचे ना. पण माझं म्हणणं असं आहे की पैसे हे फक्त गरज असते म्हणून कमवायचे असते आणि तुझं काय म्हणणं? गरजेपुरतेच वापरले. माझं म्हणणं आहे पैसे कमवून उडवलं पाहिजे. आईश केली पाहिजे. आईश केली. आणि जर आईशच नाही करायची तर मग पैसे कमवायचेच काय. हे मी माझं म्हणणं. मग ह्या गोष्टी आज एक आपण प्लॅन करू. आज एक आपण, मला असं वाटतं आपण ह्या गोष्टीवर मॅगी खाऊ. आज मॅगी खाऊ. पैसे उडवायचे ना, मग मॅगीने उडू पैसे. आपण असे बाहेर तर काय पैसे उडणार नाहीत मित्रांनो. त्यामुळे आपण असा विचार केला की आज आपण मॅगीवर पैसे उडवायचे. तर तुला कसं वाटतं मॅगी कसं आहे प्लॅन? तुला कसं वाटते? बेस्ट. मी एक काम करा, आता मस्तपैकी पैसे घेऊन जा दुकानावरती, जा मस्तपैकी 2 मॅगीचे पुढे, तोपर्यंत मी टकाटक आंघोळ करून तयार होतो आणि आपण आपला व्लॉग मॅगी बनवायचा. आणि गाईज मित्रांनो मंडळी, मला एक वेगळ्या प्रकारची मॅगी बनवते ते, म्हणजे मी जी की मी ट्राय करतो. पण असा विषय, त्या मॅगीमध्ये पाणी राहत नाही. पाणी राहणार नाही त्या मॅगीमध्ये. मॅगीमध्ये पाणी राहणार नाही. ती मॅगी सुकी बनणार, पण ती मॅगी बनणार भारी. तर आता मी ह्याला मॅगी आणायला होतो. मी आंघोळ करून फ्रेश होतो आणि आपण आता मॅगीची तयारी करू. पैसे घेऊन. तर मंडळी, मी आंघोळ करून एकदम फ्रेश झालेलो आहे आणि आपली मॅगी पण आलेली आहे. आणि आपण आता मॅगीसाठी लागणारे आपली इन्ग्रेडियंट आपण आता किचनमध्ये जाऊन व्यवस्थित करून ठेवणार आहे. दिस इज नॉट अ पेड प्रमोशन. मंडळी, यासाठी आपल्याला लागणार आहे अगोदर लसूण लागणार आहे, आपल्याला मिरची लागणार आहे, आपल्याला कांदा लागणार आहे, आपल्याला मॅगी मसाला लागणार, भरपूर काय लागणार आहे. आपण हे 1 बाय 1 सगळं कट करू. तर मंडळी, आपल्याला यासाठी अगोदर मॅगी उकळून घ्यायची. आपण ॲड करणार आहोत पिठले. त्याचा विषय असा आहे की आपल्याला अगोदर मॅगी उकळून घ्यायची आणि मॅगी उकळून घेतल्याच्या नंतर आपल्याला कढईमध्ये त्याची प्रोसेस आहे मॅगी बनवून घ्यायची. मॅगी उकळून आपण तोपर्यंत लसूण, मिरची, कांदा या सगळ्या गोष्टी कापून घेऊ. आम्ही ह्याचा उपयोग चूल पेटवण्यासाठी करतो. आता हे तर कोणाला माहितच नाही. काय तुला हा, त्याचा असं म्हणायचा उद्देश आहे की आपण गावाकडे हे कांदा चुलीवर, म्हणजे सकाळी जे आपण चुलीमध्ये टाकतोय पाणी वगैरे तापायला, त्या गोष्टीसाठी करू शकतो. पण शहरात तुम्हाला फेकूनच द्यायचं ना, तसं तुम्ही काय बनवू शकणार नाही ना. पृथ्वीवर फक्त प्लास्टिक. बारीक कांदा फक्त दादाने चिरावा. क्या मैं तुम्हें एक सलाह दे दूं? इंजीनियरिंग छोड़ दे और होटल डाल दे. इंजिनियर झालोय मी कधीच. इंजिनियर मी कधीच झालोय. मी जॉब करतोय. वैच असं वाटतं आज आमचा बदरी पहिल्यांदा अशी मॅगी खाल्ली. तू अशी मॅगी कधी खाल्ली नाही ना? तुम्ही कशी खातात? तुमची रेसिपी काय आहे? पाणी उकळायच्या, पाणीमध्ये मसाला टाकायचा, मसाल्यामध्ये मॅगी टाकायची, मॅगी ताटात घ्यायची आणि खायची. संपला. सिम्पल बट स्वीट. हे बघा घाम घाम. मॅगी बसली का सांगतो. घामाच्या दारा. मी झाले बरोबर. पुन्हा चिकट होतो. म्हणजे माझे घाम आणि आंघोळ झाले ते बाबा. मी नाही, मसाला पुडीतून मसाला बाहेर काढायला. हो, आत्ताच आम्ही सांगितलंय. आमच्या आईने पण परत आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. कागद फेकून देऊ नका, चूल पेटवायला लागतील. आई तुमची आज्ञा सरा खोबर. काय काय मसाले चालले दादा? चटणी, आणखी चटणी नाही, चटणी हळद मीठ एवढंच बनवते, दुसरं काय नाही झालं. ओके, तसा मसाला दळव पटकन हे कर. त्यातलं पाणी घेतोस का मॅगीतलं? येस. अरे
अशी मॅगी तुम्ही खाल्ली असेल तर नसेल खाल्ली. नाही मोठी कढई Yes, yes, yes. म्हणते मोठी कोणती घेऊ? तिथे ठेवली ना. दादू इतकी मॅगी. आता फक्त मॅगीला जर एवढे भांडे खरकटे करायचं म्हणलं तर आईसाहेब आमचं काय करेन तुम्ही विचार करू शकता मित्रांनो. पण आता ठीक आहे, गॅस बंद केला बघा. काय काय चाललंय? आपण जिरे मोहरीची थोडी थोडी फोडणी देऊ. जास्त मला जिरे मोहरी आवडत नाही, पण तरी मी थोडेफार तेल कमी एक पडेल. टेस्ट येण्यासाठी तडका द्यायचा आपल्याला. तडा 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 तडा. असं उडत आहे. तडा 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 तडा. आता टाकू आपण मिरची. लसूण टाकला आणि आता कांदा टाकला. आईचं उद्देश- अँटीबायोटिक पार्ट. माझ्या आईचा हळदीवर खूप जोर असतो, कारण ती अँटीबायोटिक आहे. तिचं म्हणणं असतं की रक्त शुद्ध करते. मंडळी, जरी आजकाल संशोधन झालेलं असलं, डॉक्टर्स झालेले असले, माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला असला, तरी सुद्धा मग पुन्हा मॅगीवर पतन करतो. तरी सुद्धा पूर्वीच्या काळच्या किचनमध्ये सुद्धा आपण आपला मसाला टाकलेला आहे guys. त्यात- आमची उकाड्यामध्ये लाह्या लाह्या झाली. लाह्या लाह्या झाली. तरी आणायची काय तरी आणायची तरी आणायची काय तरी तरी आणायला ते काय पद्धत नाही. आपण आपली मॅगी टाकलेली आहे मित्रांनो. आता थोडंसं मस्त मिक्स करून घेऊ. कसा आहे कलर? आई साहेबनी पण ॲप्रिशिएट केलेला आहे कलरच्या बाबतीमध्ये. मिटक्या मारू मारू चाललेला आहे. ते सध्या टेस्टिंग फेजमध्ये प्रोडक्शनला आणखीन जायचं आहे. तर मित्रांनो, आता हिला मॅगी ताटामध्ये घेऊपर्यंत आम्ही जार घेऊन येतो. पाणी संपलेलं आपल्या जारचं. तर हळू 2 मिनिटात.